नदीला आला महापूर, एक जण गेला वाहून दूर. तर मंडळी सकाळीच माहित झाली की नदीला महापूर आला आणि पूर पाण्यासाठी जाऊन असं होऊ शकणार नाही. मग सगळीच मंडळी तर ऑलरेडी गेलेली होती, आम्हीच तिघं मागे राहिलो. आता तुम्हाला आमच्या गावची गोष्ट काय सांगू, नदीला पूर आला म्हणजे अर्ध गाव तुम्हाला नदीवरच दिसतील. काही जण तर तसेच येतात ना, काही जणांचे वावर जातात त्या कारणाचे ते पाण्यासाठी येतात. आमचं थोडं वेगळंच असते, आमचं ना कोणतं वावर असते ना काही, फक्त आम्ही पूर केवढा आला ते पाण्यासाठी येत असतो. सगळ्यात पहिले तर नदीत पाय वगैरे धुवून घेतले, कारण भाऊन हात पकडेला होता, मस्तपैकी पाय वगैरे धुवून घेतले. भाऊ म्हणे इथून काहीच व्ह्यू नाही, चाल म्हणे समोर पैकी ते मस्त व्ह्यू आहे. मग भाऊच्या मागे आलोच. तर तुम्हाला माहित आहे सीता मातेला आपण नव्हतो, तर आता दर्शन करून घेतलं. इकडे यायचं दोघांचं वेगळंच प्लॅनिंग चालू आहे. काय करतात का आम्ही, जातात की काय आंघोळ करण्यासाठी. भाऊ तो म्हणे हे जाऊ दे, तिकडून मच्छीपा केवढी आहे म्हणे, न्यायचे त्याच गप्पा गोष्टी चालू राहिल्या रे बा. आता यायचं तर काही प्लॅन वेगळाच वाटवला, म्हणत इथून काही मजा नाही राहील, चाल म्हणे समोरच्या टेंकड्यावरून पाहू. मग कायचं की असं म्हटल्यावर आम्ही समोर आलो, पण खरा पूर तर इथूनच दिसू राहिला. बघू शकता तुम्ही, तिकडून पाना वावरातूनच धार फुटलेली आहे, कारण पाणीच एवढं आलतं. या पुराची तर आम्हाला सक्त जरूर होती, कारण नदीत एवढं खड्डे होते की तुम्हाला काय सांगून. हे बघू शकता तुम्ही, आपली मंडळी ऑलरेडी येईल होती म्हणाल तुम्हाला. आणि एक गोष्ट सांगायचीच राहिली, आम्ही पूर वगैरेच पाहिला, पण आमची छोटी नदी पाहिलीच नाही, म्हणजेच जोंदाईनी. आता ते बिना पाहायचं राहतो का, सगळेच पहिले तर जोंदाईनी झालो. तर बघू शकता किती खळखळ वावरले, आता थोडं शांत झाली आमची छोटी नदी, म्हणजे जोंदाईनी तर भयंकर वाहते बरं. तर तुम्ही ना अजून पण आपल्याला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या.